तब्बल 200 किलो माती, 100 किलो झाड, 15 फूट उंची असलेलं आंब्याचं झाड तुम्ही कधी बघितलंय? नाही बघितलं असेल तर मी दाखवतो ते झाड कशा प्रकारचं आहे। ही लावलेली आंब्याची झाडे नसून ही बॅगीमध्ये आंब्याची झाड आहेत। तब्बल 8 ते 9 वर्षाची आंब्याची झाड आहेत। बघू शकता 9, 9, 10, 10, 12, 12 फुटापर्यंत आंब्याची झाड आहे। ती झाडं न्या तुमच्या शेतामध्ये लावा आणि 5 ते 6 महिन्यात फक्त तुम्हाला फ्रुटिंग चालू होईल। तुम्हाला वाटत असेल झाडं कशाची आहेत, तर ही आहेत सुपारी पामची झाडे। एक 3-3 वर्षाची सुपारी झाडं आपल्या नर्सरीवरती उपलब्ध आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत। साधारणपणे 12-12, 13-13 फुटाची सुपारी झाडं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत। केशर आंब्याचं झाड साधारणपणे 4 वर्ष वयाचं हे आंब्याचं झाड आहे। हिरवगार असं आंब्याचं झाड आहे। हे झाड तुमच्या शेतामध्ये लावलं की चालू सीझनला याची फळं तुम्हाला मिळणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना एक मनात शंका असते की आपल्या शेतामध्ये ही एवढी मोठी झाडं लावल्यानंतर येत नाहीत, पण तुम्ही त्याची काही काळजी करायची नाहीत। पूर्ण अशी सेट केलेली झाडं, लाल मातीमध्ये सेट केलेली झाडं तुमच्या शेतामध्ये येणार, त्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो। कुठल्याही प्रकारच्याला मर होणार नाही। तुम्ही झाड लावल्यापासून ते त्याचे फळ येईपर्यंत पूर्ण नर्सरी आमची तुम्हाला सपोर्ट करणार आहे। मित्रांनो, बंगला तर खूप छान बांधला आहे, पण त्या बंगल्याची जर शोभा वाढवायची असेल तर अशा प्रकारची हिरवेगार पाम लावावं लागतील की पूर्ण सेट झाले झाड आहे। त्याचा बुंदा खूप मोठा झालेला आहे, पूर्ण असा परिपक्व बुंदा झालेला आहे। साधारणपणे एक 9 ते 10 फुटापर्यंत त्याची हाईट आहे। हे कालापत्ती चिकूचं झाड आहे, साधारणपणे एक 8-9 फुटाचं झाड आहे। त्याला लहान लहान असे चिकू लागलेले आहेत। 15-16 फुटाचं हे फॉक्सटेल झाड आणि ह्याला म्हणतात क्वालिटी। ह्या क्वालिटीचं झाड आपल्या नर्सरीवरती उपलब्ध आहे। हे गुलमोहरचं झाड 12 फुटाचं, हे चिंचेचं झाड 10 फुटाचं, हे चेरीचं झाड पूर्ण परिपक्व झालेलं 3-3.5 वर्षाचं फणसाचं झाड तुम्ही तुमच्या शेतामध्ये घरासमोर लावा आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये त्याला फळं चालू होतील। पूर्ण बुंदेची वाढ झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा रोग नाही, पानं त्याची हिरवीगार आहेत आणि लवकर त्याला आता फळं चालू होतील। वर्षाला 350 ते 400 नारळ देणारं झाड कोणतं असेल तर हे नारळाचं झाड आहे। हायब्रिड जातीचं हे झाड आहे। ह्याला मलेशियन ग्रीन डॉब म्हणतात आणि त्याच्यात आपल्याकडे ऑरेंज डॉब सुद्धा आहे। साधारणपणे 400 ते 500 मिली एका नारळामध्ये पाणी मिळतं। बल 20 फूट उंचीचं नारळ झाड लावल्याच्या नंतर 1 ते 1.5 वर्षात नारळ लागतील असं तयार केलेलं, बॅगेमध्ये तयार केलेलं झाड। ह्या वडाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि वडाची झाडं अशी बॅगेमध्ये कुठं एवढी मोठी उपलब्ध होत नाहीत। एक 3 वर्षाचं वडाचं झाड आपल्या नर्सरीमध्ये 21-21च्या बॅगेमध्ये उपलब्ध आहे। 4-4 फुटाची अंजिराची रोपं आहेत। प्रत्येक झाडाला अशी अंजीर लागलेले आहेत। लिंबाची झाडं बघत आहेत, ही व्हरायटी आहे मार्केट लेमन। मार्केट लेमन म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये लिंबाची जास्त गरज असते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस या झाडांना जास्त प्रमाणात लिंब लागतात। आम्ही फक्त मोठीच झाडं विकत नाहीत, तर ज्या शेतकऱ्यांना लहान म्हणजे 1 वर्षाची 1.5 वर्ष झाड आहेत ती सुद्धा आपल्या नर्सरीवरती उपलब्ध आहेत। रेट, क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त माझ्या राधाकृष्ण नर्सरीमध्येच मिळणार। तुमच्या मनात जे झाड आहे ते फक्त एका छताखाली फक्त राधाकृष्ण नर्सरी, उरुळी, कांचन येथेच उपलब्ध होणार। नाद नाही करायचा।